आज भारतीय संविधान दिवस 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण या स्वतंत्र भारताला स्वतंत्र असं संविधान नव्हतं. स्वतंत्र भारताला आता गरज होती ती एका भक्कम संविधानाची, ज्यामुळे भारतीय नागरिकांचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अबाधित ठेवण्यास मदत करेल. म्हणूनच 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती बनवण्यात आली. आज म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 साली या समितीनं भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडला. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट या कायद्याला भारतीय संविधानानं बदलून 26 जानेवारी 1950 साली भारत गणराज्याची स्थापना झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उगम या संविधानानं झाला. भारताचं संविधान हे जगातील सर्वात प्रदीर्घ असं मानलं जातं. मसुदा तयार झाल्यानंतर अंतिम संविधान स्वीकृत होण्यास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लोटला. यानंतर त्यात सुचवलेल्या 7,000हून अधिक बदलांपैकी 2,000हून अधिक बदल मंजूर करत 395 कलम असलेलं हे संविधान मंजूर केलं गेलं. संविधानातील काही तरतुदी या इतर देशांच्या संविधानातून घेण्यात आल्या. उदाहरणार्थ, पंचवार्षिक योजना ही तरतूद रशियाच्या संविधानातून घेण्यात आली, तर मार्गदर्शक तत्व ही आयर्लंडच्या संविधानातून घेण्यात आली. आपली उद्देशिका अर्थात प्रिॲम्बल आणि अमेरिकेची उद्देशिका यात देखील साम्य आढळतं. यामुळे आपलं संविधान अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत झाली. 1950 साली स्वीकृत केलेलं हे संविधान प्रेम बिहारी नरेन यांनी हस्तलिखित केलं होतं, तर यावरील प्रत्येक पानावरचं सुशोभीकरण हे शांतिनिकेतनमधील कलाकारांनी केलं. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी जम्मू काश्मीर वगळता भारताच्या सर्व घटक राज्यांना लागू झालं होतं. जम्मू काश्मीरसाठी 370 कलमानुसार वेगळं संविधान तयार करण्यात आलं होतं, ज्याला आश्चर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. गेल्या 66 वर्षात या संविधानात 101 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. गेल्या वर्षीपासून 26 नोव्हेंबर रोजी संविधानाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा संविधान दिवस पाळला जातो.